एक अंतःकरणातून खळखळ वाहणारा तो एक प्रेमाचा झरा आहे। तसं प्रेम करणारी माणसं सगळी जमा होतात आणि रडत असतात। मग नाती असतात, कोण नात्यातली लोक असते ती सगळी रडतात, पण रडता रडता सगळं साहित्य तयार करतात। हा निसर्गाचा नियम आहे। रडता रडताच भावकीतली व्यक्ती एखादी विचारी ती काओ सरपणाचा काय मिळे, आपल्या पर्सात लाकडं पडले ते कापा, नाही तर आमक्याला सांगितलंय 4 टनून 5-7 क्विंटल सरपण घेऊन या। हे सगळं रडता रडताच असतं किशनराव, सगळं रडता 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 रडताच गाडग काढतेत, रडता रडताच गाडगही काढतेत। रडता रडता वटीला द्यायचे दाणे काढतात, रडता रडता ओवाळायचा दिवा मुटका तयार करतात, रडता रडता वात तयार करतात, रडता रडता तेल टाकतात, रडता रडताच पाणी तापवल्या जाते, रडता रडता पाणी आंघोळीला काढल्या जाते, रडत रडत आंघोळ घातल्या जाती, रडत रडत नवे कपडे अंगावर टाकल्या जातात, रडत रडत त्याला ओवाळल्या जाते, रडत रडत खांद्यावर घेतल्या जाते। इतकी माणसं श्रद्धेने रडतात, पण शेवटी त्याला घरातून बाहेर काढतात। काढा काढा म्हणती आता भूमी भार, काढा काढा म्हणती आता भूमी भार, काढा काढा म्हणते आता भूमी भार, काढा काढा म्हणते आता भूमी भार। स्वजान गोत्रदाई सागरी विचार, काढा काढा म्हणती आता भूमी भार, काढा काढा म्हणती आता भूमी भार। स्वजान स्वजन आणि गोत्र ऐसा करीती विचार। सगळ्या जणांनी विचार केला, काय काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार। कारण सर्वांना ज्ञान आहे, आपण ज्या व्यक्तीसाठी रडतो ती व्यक्ती घरात जास्त ठेवल्यावर त्याची दुर्गंधी येणार, त्याचा वास येणार, आणि तो वास घरातल्या लोकांना फार ठरणार, याच्याकरता बाहेर काढा म्हणतात। हा निसर्गाचा नियम आहे। ज्या वेळेला मशानात हे प्रेत नेल्या जातं, त्यावेळेला त्याला काष्टाच्या शेवर टाकल्या जातं। या शेवर ज्या वेळेला ते प्रेत आरूढ केल्या जातं, विधीनुसार त्याच्या नियमामध्ये त्या सगळ्या चौकटी अर्जून त्याला एक भडाग्नी नावाचा अग्नी देतात, पण प्रेत मात्र मशानातच न्यावं लागतं। शंका असेल काही माणसांना, माझ्याकडे संपत्ती भरपूर आहे, असू द्या ना, किती पण किती मोठी संपत्ती असू द्या, एखाद्या माणसाकडे 100 बंगले असू द्या, पण विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून एकाही मुलानी, एकाही नातवानी, एकाही भावानी, एकाही चुलत्यानी, एकाही आजोबानी आपल्या घरात गेलेली व्यक्ती आपल्या छतावर मात्र जाळलेली नाही, जाळू शकत नाही। का? लक्ष्याला ठाव स्मशानीचा। भगवान शिवजींच्या दरबारात येत आपण, माझ्या भगवान शिवजींचं एक गोडस चरित्र आहे। माझ्या शिवजीवर अतूट श्रद्धा असणारी एक व्यक्ती, इतकी श्रद्धा त्या व्यक्तीचा एक नियम होता, रोज भगवान शिवशंकराला चिताभस्म अर्पण करायचं। चिताभस्म अर्पण करण्यासाठी माणूस मरणं गरजेचं आहे। मेलेल्या माणसाच्या जाळलेल्या राखेला चिताभस्म म्हणतात।
नियम करणं सोपं आहे, पण माणसं मरणं गरजेची. माणूस मेला पाहिजे. एखाद्या वेळेस आपल्या परिसरात 2-4 खेड्यात जर माणूसच नाही गेला तर तू कुठं जाणार आहेस? आणि जरी एखादा मृत्यू पावला तर त्यानं ती राग घेऊ दिली पाहिजे ना तुम्हाला. तो जर म्हणला माझी रामच्या नातेवाईकाची राग आहे ही नाही घ्यायची, मग काय चालतंय तुमचं? मला सांगा बरं, काय चालणार आहे तुमचं? मग आपले नियम कसे कडील जातील? पण त्या व्यक्तीचा गेला. रोज सकाळी स्नान झालं, त्या पवित्र पापनाशिनीचं स्नान करायचं. त्या स्थळाला दिव्य अशी तेजस्वी गंगा आहे, तिथं स्नान करायचं. आणि सोबतच एक खापराची वाटी घेऊन जायचे. ती वाटी रोजची रोज गंगेच्या पात्रात धुवायची. येताना मशानभूमीमधून मुठभर राख त्या पात्रात घ्यायची आणि घरी यायचं. घरी आल्याबरोबर दारात तुळशी वृंदावन आहे मोठं. भगवान शिवशंकर हे विश्वाचं दैवत आहे, कोणाच्या बापाची जहागिरी नाही. ती कोण्या व्यक्तीची एकट्याची जहागिरी नाही, विश्वाचं दैवत आहे, विश्वाचं. कोणता भर म्हणते देवाला? विश्वंभर. त्याचं नावच आहे विश्वंभर. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. निरंतर ध्यान करी, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. विश्वंभर आहे, विश्वंभर. या विश्वात व्यापून भरलेला जगाचा मालक येतो. आणि त्याच्या पूजेसाठी काय असं आगळं वेगळं सायास करायची गरज नाही. इतकी सोपी पूजा या विश्वंभराची, इतकी सोप्या. 700 वर्षापूर्वी. आता कोणी सांगत असेल, आपल्या लोकांना काय असतं माहिती का? घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांगणीट. जवळच आवडत नसते. एका माणसाची तर कुंटलानं पैसे, पण दात घासीत दुसऱ्याच्या दारात जाई आणि त्यानं चहा प्या म्हणलं चहा पी. हे बँकेत कोटीन धोत्राला गाठी असे भिकार चोट असतात ना. काही काही भिकारी परवडे. भिकारी किती पण परवडते, भिकार चोट परवडत नसते. भिकारी काय पोटापुरतं मागतो निघून जातो, पण भिकार चोट इतके नालायक असतात, ते स्वप्नात पण येऊ नये भिकार चोट. असे काही भिकार चोट आपल्यांना मानित नसतात. एखाद्या नवीन व्यक्तीनं सांगितलं की त्याचं लय मानतात. 700 वर्षापूर्वी पूजा सांगितली, किती सोपी पूजा आहे. एक पसा पाणी, एक बिलवद, एक पसा पाणी, एक बिलवद, एक पसा पाणी, एक पसा पाणी, एक बिलवद, 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 एक पसा पाणी, पूजना केवळ सोपे बहु, पूजना केवळ सोपे बहु, भाव धरोलिया आचरतिजा, भाव धरोलिया आचरतिजा. देवाचं अंतःकरण असणारी ज्ञानोबा नामदेवराय. देवाचं अंतःकरण होते नामदेवराय. नामदेवराय देवाला किती आवडत होते, तीर्थावळीच्या अभंग वाचा, लक्षात येईल तुमच्या.
नामदेवराय ज्या वेळेला बापू ज्ञानोबारायच्या सोबत यात्रेकरता जातात त्यावेळेला वाट लावताना जगाचा बाप रडत होता, पंढरपुरातला मालक रडत होता आणि कडकडाटून मिठी मारली ज्ञानोबारायच्या गळ्याला, ज्ञानदेवा माझा नाम सांभाळा बरं, नाम सांभाळा माझा. म्हणजे ज्ञानोबारायच्या सोबत काढून दिलंय. सामान्य ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे, योग्याची माऊली, विश्वातला एक आगळा वेगळा योगी. ज्ञानोबाराय सारखा योगी होणं शिल्लक नाही. होतील योगी पण ज्ञानोबाराय सारखा नाही. अशा योग्यासोबत नामदेवराय जात असताना तरी जगाच्या मालकानं उक्साबुक्सी रडावं आणि नामदेवरायला सांभाळा म्हणावं. आरुष साबडे नामा माझे वेडे, आरुष साबडे नामा माझे वेडे, मार्गी माझे पुढे सांभाळे, सांभाळावे मार्गी माझे पुढे सांभाळे. आरुष पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबारायला बोलतात, आरुष साबडे नामा माझे वेडे, मार्गी मागे पुढे सांभाळा. ज्ञानदेवा मार्गी मागे पुढे सांभाळावे, रस्त्यानं चालता चालता सांभाळा. एखाद्या आईनं पंढरपूरला एखादं लेकरू कोणाच्या सोबत पाठवावा, तिने सांगावा, दादा नाना अण्णा सांभाळून न्या बरं. ते कुठं गेलेलं नाही, ते गेलेलं नाही कुठं. इतकं जगाच्या मालकानं नामदेवरायशी बोलावं. आणि त्या नामदेवरायानं 700 वर्षापूर्वी माझ्या देवादिदेव विश्वंभर भगवान शिवशंकराची पूजा सांगितली. एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक बिल्वदळ एक पसा पाणी. अत्यंत सोपं, बहु सोपं. नुसतं सोपं नाही म्हणले, पूजन केवळ सोपे बहु. बहु हा शब्द फार मोठा व्यापक शब्द आहे. म्हणजे इतकं मोठं सोपं आहे, साधं सोपं नाही, फार मोठं सोपं. सोप्यातलं सोपं. काय लागतं त्याला? पसाभर पाणी एक बिल्वदळ. अशा विश्वंभराची पूजा करण्याचा मानस एका व्यक्तीचा ठरला. लक्ष्याला ठाव स्मशानीचा सांगतोय. आणि मग रोज स्नान झालं की तुळशी वृंदावनापाशी ती खापराची कटोरी, ती वाटी, आपण त्याला झाकणे म्हणतो. आता काळ ह्या टपराचा जास्त आल्यामुळं झाकण्याचा काळ संपला. नाही तर वरणाच्या गाडग्यावर झाकायला झाकणीच होती, वर्ण शिजवायला सुद्धा झाकण्याच होत्या. मोठ्या घरी गेलोत बापू आपण मागच्या 1.5 महिन्यापूर्वी, ज्याचा बंगला 6 कोटीचा होता. ते काय आपला पाहुणा नाही, काय आपण विचारलं बी नाही. जात कशाला विचारायची, काय घेणे आपल्याला त्याच्यावर. तर 6 कोटीच्या बंगल्यात गॅसवर मातीच्या गाडग्यात वरण शिजत होतं. 6 कोटीचा बंगला. म्हणजे माणसं जुन्यावर आली. हा सुधारित काळ झाला टपराचा. त्याच्यामुळं माणसांना थोडस, मध्यंतरी बायका सुद्धा शहाणपणा करू लागल्या. करतात शहाणपणा, जरसे पैसे आले सुगडे तांब्याचे घेऊ लागल्या. एक बाई म्हणली तांब्याचे सुगडे घेतले. म्हणलं तुझ्या बापाची जहागिरी आहे का? संक्रांतीच्या दिवशी तांब्याचे सुगडे कसे घेता येतील तुला? पुराण सांगते मातीच्या सुगड्याला महत्व आहे. तू सोन्याची करशील पण तुझ्या मालकाचं आयुष्य कमी होईल हे ध्यानात ठेव. विठाला विठाला विठाला.
लोकांनी, अधिकारी लोकांनी सुरू केलेल्या परंपरा हे शास्त्र पुराण वेद वाचून केलेल्या परंपरा असतात. आणि जरा जुरा पैसे आल्या टाचा उचलून पंजाव चालणारे जे भंगिरे असतात का, हे पानछट परंपरा सुरू करतात. या नालायकांच्या परंपरा आपण मानायच्या नाही. विठाला विठाला विठाला. खापराची वाटी होती ती. माझ्या लहानपणी तिळगुळ सुद्धा झाकणीतलाच वाटीत होते. आजही शहाण्याबाईनं संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ जे वाण द्यायच्या दिवशी वाटतात का, असतील तुझ्या इथं पैसे असतील तर सोन्याचा तवा कर ना, खुरपे सोन्याचे कर, फारुळे सोन्याचे कर, पण तिळगुळ वाटायला मात्र झाकणी खापराची असावी. त्याच्यात सत्व आहे त्या खापरात. त्या भट्टीत त्या आव्यात भाजलेल्या मातीतून जो तिळाचं आणि गुळाचं मिश्रण त्याला लागल्याच्या नंतर त्याच्यातून जे तत्व मिळते ते तुम्हाला बाजारात विकत भेटत नाही. माणसं आजारी पडत नव्हते, सात्विक खात होते. फार काही बदल करा म्हणत नाही, पण थोडे थोडे बदल जुन्यातले राहू द्या. नवे करून ये जुने सांभाळावे ज्याचे त्याने, सांभाळावे ज्याचे त्याने, सांभाळावे ज्याचे नवे करू नये जुने सांभाळावे ज्याचे त्याने. सून किती शिकलेली असेल तर सासू मरायच्या आधी सासू कशी होईल ती? होईन सासू तिच्या पोराचं लग्न झालं, पण सासू सासूच असेल ना. असं नव, पण जुन्याच्या जागेवर बसवायचं नाही. आता एखादा म्हणील हे मंदिर मी 5 कोटीचं इकडं बांधतो, या इथं बांधतो, बांध, पण मूर्ती हीच लागल. त्या मंदिरात जर दुसरी मूर्ती बसली तर ज्याला आपल्या संप्रदायाशी प्रेम आहे त्या देवाच्या पाया पडन. ती मूर्ती वाईट नाही, तिथली पिंड वाईट नाही, पण मान ह्याच पिंडीला राहील. आज पंढरपुरात जर एखादा माणूस म्हणला मला 500 कोटीचं मंदिर करायचंय पण दुसरा पांडुरंग, तर कोणी जाईल का दर्शनाला? जातील ना बघायला 500 कोटी कशीच खर्च केले असतील, जातील ना. या माणसं कुठं मरत येत, या उता आलाय. कारण ते एखाद्या अशा शेणात कशा आळ्या असतात, पिवळ्या असतात शेणातल्या आळ्या, वळवळ वळवळ करतात गौरी वाळूस, तर तसे माणसं आळ्यावानी वळवळ करतात ना, कुठं बी करतात ते. जाते जाऊन याचा विषय नाही, पण सांभाळावं जुनच लागल. खापराची होती याच्यावरून सुचलं ते ना दे पाणी देता देता गवत उपटायचा, सरकत माणूस थोडस बाजूला, आणि त्याच्यात ती राख आणून तुळशी पुढं ठेवायची, आणि मग आतमध्ये मंदिर होतं. देवाला पाणी घालायचं, स्नान घालायचं, पुसायचं देवाला, आणि मग बायकोला आवाज द्यायचा, लक्ष्मी. तिचं नाव विशिष्ट प्रकारचं होतं, ए लक्ष्मी. जी मालक म्हणायची, जी भस्म घेऊन ये. आणि मग तिनं ती खापराची भस्माची वाटी पात्र मालकाच्या पुढे नेऊन टाकायचं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगते. ते पात्र ठेवल्याच्या नंतर मग ते चिता भस्म लावायचं. मग तिनं लागलीच नैवेद्य आणून द्यायचा, आणि मग आरती वगैरे व्हायची. पुढच्या कामाला तो निघून जायचा. पण कर्मनो गहनो गती, एक दिवस असा आला की त्या गावात माणूसच मेला नाही. त्याला आदल्या दिवशी मरावं लागेल ना माणूस.
आदल्या दिवशी मेला तर उद्या त्याची राग घेता येते, पण माणूसच मेला नाही कोणी, काय करावं. पण त्यानं काय असं कोणाला सांगितलं नाही, काय नाही. ते म्हणलं जाऊ द्या गड्या, आता माणूसच मेला नाही तर आपण करावं काय. त्यानं रिकामीच वाटी तुळशी वृंदावनापाशी टेकून दिली. नित्य नेमाप्रमाणे पूजा टपली. पूजा टपल्याच्या नंतर आवाज दिला, लक्ष्मी. जी शब्द जी नका का म्हणी जाऊ, पण सोयीस बोल. जनावराला बोललं पाहिजे सोयीस. काय महादेवाला बेल वाहून कळशानं पाणी घालून जर नवऱ्याला नीट बोलत नसेल तर काय उपयोग आहे. भजन म्हणित असेल, गाथा म्हणित असेल, हरिपाठ म्हणित असेल, एखाद्या वेळेस काकडा म्हणित असेल, नवऱ्याला नीट बोलत नसेल तर काय नाही. महादेवाच्या गोळ्या थोड्या संपल्यात हिला मानायला. घरातल्या लोकायला न मानणाऱ्या बाईनं देवाच्या अंगावर फुलं टाकणं म्हणजे दगड टाकल्यासारखं. येती तैसे दगडावरी मंत्र पुष्प देवावरी, मंत्र पुष्प देवावरी, मंत्र पुष्प देवावरी. हे मंत्र पुष्प देवावरी, पुष्प देवावरी, मंत्र पुष्प देवावरी. येती तैसे मंत्र पुष्प देवाश्री. हे बेल फुल वाहिलं म्हणजे देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप. वागणं गरजेचं आहे चांगलं. वागण्याला किंमत असते, देखाव्याला नाही, अद्याप नाही. वागणं महत्वाचं असं. ही जुनी लोक देवदेव कमी करत होते पण वागत चांगलं होते. घरात एखाद्या व्यक्तीला दारात कोणी जर भिकारी आला असेल, पैसे नव्हते काळात त्या, मला वाटते 50 वर्षापूर्वी किशन काका कुठून पैसे आले त्या म्हातारीजवळ, कोणाकडेच नव्हते. आणि ज्याच्याकडे होते ते दररोजच उघडीत नव्हते. ते का इतके शिस्तीत होते का, तेन उसातले डुकर सारखेच असे मस्ताडेलेच होते. ते असे फोम फोमच करीत होते. ते कशाची उघडीत होते घर. विठाला विठाला पण अशा या जुन्या म्हाताऱ्या होत्या 50-50 वर्षापूर्वी. मला वाटतं जेवाऱ्या पण लय मोठ्या नव्हत्या, पण अर्धी कोर भाकरी भिकाऱ्याला देत होत्या. म्हणजे ह्या महादेवाला आवडणाऱ्या म्हाताऱ्या होत्या. अशा जुन्या 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 अत्यंत सात्विक सदाचारी माणसं देवाला आवडत असतात. हे मंजुळा जाईन माय तिकडे माई करतोय. विठाला विठाला जी शब्द वापरला, भस्म घेऊन ये, एक शब्द आलता, पण वाटीत पाहिलं तर भस्म नाही. काय करावं, रिकामी वाटी कशी घेऊन जावा. दुसरा आवाज आला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. पुराणात नाव येणं इतकं सोपं आहे. हे बैजूबाईचा डोंगर इतकाय का, एवढं जरी सोनं वाटलं तरी पुराणात नाव येत नाही. पुराणात नाव येण्यासाठी वागावत चांगलं लागतंय. हो, अशा देखाव्यानं यानं त्यानं येत नाही, काय नाही. हो, आता ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात काही अन्नदान करतेत ना, बोर्ड लावू लावू. पण पुराणात नाव का येऊ देत नाहीत ज्ञानोबराय. यानं केलेलं अन्नदान पैसे कुठून आणले ते तपासते. हो, ते पैसे सात्विक लागते ना, है का नाही. 1000चे 1900 घेतो चाठणच्या जत्राला, 1000चे 1900, आणि त्यानं काही अन्नदान दिलं तर मग कसं ते कसे ज्ञानोबराय कसे काय म्हणतील. घेऊ नये आईसे दान, ज्याचे धन अभिलाषी, ज्याचे धन अभिलाषी, ज्याचे धन अभिलाषी. ज्याचे धन
त्याचे धन अभिलाषी ते तुम्हाला पोसत नसते. एका राजाने चोरी करून चालले, राजा इतका बदमाश होता त्यानं चोरच आणले, त्याच्या नगरीतून चालले चोरच आणले त्यानं चोरच. आणि राजानं चोर दुसऱ्याचं लुटून चालले तुमचं आमचं शामराव नाना. आणि राजानं चोरायला लुटलं. किती नंबरचा राजा चोराचा वय पिंपळगावच्या अन्न. आणि चोर घेऊन लावू लागले तांदूळ. तर पैशाच्या चोऱ्या नव्हत्या. अहो हुरडा असं बीड ही ज्वारी झाली म्हणली की चोरून नेत पुढून नेत होते पुढून. दुसऱ्या दिवशी गेलेत काय नाही म्हणले आता ज्वारी पाडायचंच काम आहे, ते बी डांब्यातले कणस. मग तांदळाची थप्पी लावली. एक त्या काळातला बापू तात्विक सात्विक महात्मा राजाची इथं जेवायला आला आणि त्यानं तो भात खाल्ला. आता महाराजाला लोक पाहुण्याची कॅटेगरी बघून मधात नेतात. कॅटेगरी शब्द इंग्रजी आहे ना, आपल्या शब्दात सांगतो लायकी. पाहुणा रक्ताच्या नात्यातला आहे पण त्याची लायकी नसेल ना तर त्याला तिकडं जोत्यावच्या आपाजीत येत. आणि लय हलकट असेल तर बैठकीत बशीत येत पण चुलीकडे नेत नाही. त्याची लायकी नसतील त्या भडव्याची. पाहुण्याला तुम्ही ओळखीता, महाराज काय ओळख येणार आहेत तुम्हाला? महाराजाला आतमध्ये नेत असतात लोक. महाराज ओळखू आली पाहिजे. हो बा, महाराज ओळखीण्यात चुकला की पिढ्याने पिढ्या बरबाद होतात. त्याच्याकरता गुरु पाणी चाळून प्यावा आणि गुरु तपासून करा. अंगा पिंड्यानं जाड आहे, गाडी त्याची खापकी आहे, काय चिरून लोणचं घालायचं क्या भाडव्याचं? हा, लोणचं घालायचं का? अंगा पिंड्यानं जाड आहे, काय करायचं तसा तो नालायक? त्याचं वागणं चांगलं असलं पाहिजे. हो, महाराज असा असावा की पुढे आल्यावर माणसाला भेव नाही वाटावं. महाराज पुढे आला की भेव वाटतो. काय मागू तू बापा? हो, 5 फुटाचं बुक त्याच्या हातातच. हो, असे महाराज दिसले की माणसं बायकोल म्हणते बाजाराला गेले म्हण. ते बाजाराला गेले आणि बुट घरीच आहेत. आज ते मयात चपला घालून गेले. अशा येडगळ महाराजापेक्षा भिकारी किती बरा. भिकार चोट परवडा मग त्याच्यापेक्षा. विठाला सात्विक माणसं होते. आम्ही एका किराणा दुकानाहून किराणा आणत होतो. मी नाही गेलो कधी. किशन काकाला माहिती आहे, जाणारी व्यक्ती आमची दुसरीच असायची. त्या दुकानदाराच्या लक्षात आलं हे लय फिरत आहे, याच्या काही ध्यानात नसेल. असा चालू होता दुकानदार, तो चालू होता. आणि मग ते पण आपल्याला भेव कसं, आपलं बरं चाललंय, आपल्याला कोणी म्हणून तुझ्याकडे 10 रुपये राहिले म्हणून मी चिठ्ठी सांभाळून ठेवत होतो. आणि किराणा आणणाऱ्याकडे चिठ्ठी देऊन त्याच्याकडे ती चिठ्ठीचे पैसे द्यायचे आणि त्याची सहीन खाली या तारखेला आली आणि जमा झाले. त्या चिठ्ठ्या आपलं फाचू एका जागेवर. आमच्या 2-3 चिठ्ठ्याचा घोळ झाला. घोळ काय लय मोठा नव्हता, 19,000चा होता. पण ते आम्हाला काही ताण नाही ना, आम्हाला येतात ना असे. त्याच्यामुळे 19,000 तुमचे रानातले गेले म्हणजे लय अवघड झालं ना. आमचं काय देवीचं तेल देवीला आणि भोत्या आला घाईला, हे लोक देतात ना आम्हाला. त्याच्यामुळे असं काय असं ताण काय वाटलं नाही. आणि मग ते म्हणले आपल्याकडे इतके रुपये राहिले. तर मी म्हणलं बरं राहू द्या, द्या नेऊन द्या, फक्त त्याच्या दुकानावर जाऊ नका. पुन्हा नाही गेलं पाहिजे. जो मालक आदलीचं बुड खालून ठोकून ज्वारी देतो का, आशाचे इथं रोजान नाही गेलं पाहिजे. इकून आदली आणतेत ना, इकून खालून. हो, म्हणजे 16 पायल्याची 14 पायल्या भरती. अशा भडव्या मालकाची इथं काम नाही केलं पाहिजे. मी नाही सांगत, श्रुती सांगते, शास्त्र सांगते. मग ते बंद केलं तर फोन आला, काय महाराज तुम्ही आमच्याकडे येईन? काय नाही म्हणलं, आम्हाला काय आता परिस्थिती नाजूक आहे, आम्ही लय किराणा खाईच नाही.
आपलं घरच्या डाळी दुळी होता, आपलं गावरान भेंडर आले की त्याच्या भेंडराची आमटी कर, तुरीच्या शेंगाचं खळबट कर, गवारीच्या शेंगा आम्ही वाळू वाळू ठेवल्यात म्हणलं, आणि मीठ एकदाच घेऊन ठेवलंय म्हणलं, त्याच्यामुळं आम्ही काय आणि तेलाच्या नादी लागल. त्याला कळून चुकलो बाबा ते काय हिसाबात. म्हणलं हिसाबाचा काय प्रश्नच नाही, हिसाबाच काय या बाय पावत्या. हो त्यानं ते 19,000 दिले, पाया पडा म्हणलं कोणाला सांगू नको. अशा दुकानदाराला जेसीबीनं चंद्रभागेत खडा खाणला आणि त्याच्यात पुरलं तरी त्या भडव्याला मोक्ष नाही मिळणार. विठाला मला एक म्हणायचं, पुराणात नाव येत नाही कोणाचं, वागणं गरजेचं असते. वागणं आमचे लोक 4-2 हजार दिल्यावर कोणाचं नाव घेते. मग आमच्या लोकांनी नाव घेतलं म्हणजे पुढचा लय मोठा होत असतो काय. हे 4 टनच्या फाट्यावर पाकिट पोळलं की शिव्या देतून, ते फक्त कीर्तनात नाव घेतोय, पुढे गेलं की तो शिव्या देत असतोय. मग अशा भडव्यानं नाव घेतलं म्हणजे माणूस मोठा होत असतो का. नाव अंतकरणातून निघलं पाहिजे. विठाला विठाला आणि मला तरी वाटतंय आमच्या लोकांनी कोणालाही चोंभाळू नये. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरासू अशा सात्विक सदाचारी लोकांचं वर्णन करणं अशा म्हाताऱ्याचं कीर्तनकाराला पण पुण्य लागते, पण पांचटायचं वर्णन नाही करायचं. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. पाय धरले पाय नका करू हलकटायची स्तुती. आणि एखाद्या नालायकानं दिलेले पैसे तुम्हाला पचू द्याचे का न पचू द्याचे हे मंदिरातल्या मालकाच्या हातात आहेत, त्याच्या हातात आहेत. इथून जर एखाद्यानं मला 1 कोटी रुपये, मी येरी म्हणायलो मला चहा तर नका पाजू, 1 कोटी रुपये जर दिले आणि जातानाच जर अटॅक येऊन मी मेलो तर काय करायचे ते पैसे मला सांगा बरं तुम्ही. पचू द्याचे का न पचू द्याचे त्याच्या हातात आहे. कशाला भंगाऱ्याला सावडून कमीता. विठाला विठाला दोन आवाज आले, 2 लक्ष्मी इथपर्यंत आलतो ना, 2 आवाज आले. आणि बाईच्या लक्षात आलं 3रा आवाज आल्याच्या नंतर आपण जर नाही भस्म दिलं तर नवऱ्याची आज्ञा मोडण्याचं पाप लागते, आपल्या पतीची आज्ञा उल्लंघन केल्याचं पाप लागते. मग 3रा आवाज यायच्या अगोदरच बाईनं जोहार करून घेतलं. तुळशी वृंदावनात दारात शरीराचं जोहार केलं, आवाज दिला लक्ष्मी. आता भावनेच्या आरी गेलेल्या माणसाला माहितच नाही, आज भस्मत नाही तर ही कशी देईन माहित. पण भावना मंदिरात रोजचं पडिले वळण इंद्रिया सकाळ रोजचं वळण पडलं होतं, आवाज दिल्याबरोबर भस्म घेऊन येत होती. आज 3रा आवाज आला तरी येत नाही, याच्या लक्षात नाही आज काल कोणी मेलच नव्हतं, वृत्ती नाही पावलं याच्याकरता भस्म नाही. मग थोडासा राग आला ना, असं माग फिरून पाहिलं तर धूर दिसला, धूर दिसला. बाहेर आले तर तुळशी वृंदावनापाशी राखेचा ढिगल होता. राज्याची बायको इतकी अधिकारी असेल, नवरा पण अधिकारीच असेल ना, काय अधिकार असेल. वंजळ घातली राखात, वंजळ घातली आणि वंजळ घातल्याबरोबर ती राख अशी भरून घेतली आणि मंदिरातल्या भगवान शिवजीच्या लिंगावरती चिताभस्म टाकलं.
वंजळीत बांगडी आली ती बांगडी